ही 400 रुपये किलो. ही कोणती मिरची आहे? संकेश्वरी. मिरची बरोबर धने आहे, हळद आहे, सगळे सगळे. भिवंडीमध्ये आता बाळ्या मामा मात्रे आहेत ते सध्या आमच्याकडनंच मसाले घेऊन जातात. बरंच नाव सांगितलं. प्रमाण वगैरे सगळं तुम्हीच करणार ना? प्रमाण वगैरे आम्ही देतो. ओके. बिर्याणी मसाला वगैरे सर्व काही आहे. मसाले जे असतात ना हा, त्याचे हा. आम्ही पॅकेट्स करून ठेवतो. ओके. लालबागचा मसाला मार्केट फिरतोय आणि विशेषतः म्हणजे या मसाला मार्केटमध्ये नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे. मित्र हो, आज आपण नवीन ठिकाणी आलो आहोत. म्हणजे नेहमीपेक्षा आपण काहीतरी वेगळंच म्हणजे ते म्हणजे लालबागच्या मसाला मार्केटला. तर बरेच दिवसांची इच्छा होती की लालबागच्या मसाला मार्केटला जायचं, मसाला एक्सप्लोर करायचं. कारण कसं होतं की आपल्या म्हणजे चॅनलवर तुम्ही नेहमी फिश मार्केटचे व्हिडिओ पाहताय किंवा विथ म्हणजे जास्त सुकी मच्छी मार्केटचे व्हिडिओ पाहताय, पण त्याचा लागणारा मसाला हा पण महत्त्वाचा असतो. तर तोच मसाला शोधण्यासाठी आज आपण आलो लालबागचा मसाला मार्केट. तर त्या लालबागच्या मसाला मार्केटमध्ये काय काय मिळतं ते देखील आपल्याला नक्कीच या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर सर्वप्रथम आपण बघूया इथे यायचं कसं ते तुम्हाला मी सांगतो. बघा, हे आपलं चिंचपोकली स्टेशन आणि या चिंचपोकली स्टेशनपासून हा जो इकडचा जाणारा जो रस्ता आहे ना, तर तो रस्ता आपल्याला सरळ लालबागच्या मसाला मार्केटला घेऊन जातो. आपण आता निघालो लालबागच्या मसाला मार्केटला. तर तुम्हाला सांगतो की व्हिडिओमध्ये ज्या काही आपल्याला खुणा दिसल्या जसं की आपण गेलं त्याचप्रमाणे तुम्ही मार्गक्रमण करा, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. आपण कसं करतो की नेहमी जाताना देखील व्हिडिओ बनवतो. आता आपण लालबागचा मसाला मार्केटमध्ये प्रवेशच करतो. बाजूला जर आपण पाहिलं तर भरपूर अशा मिरच्या वगैरे आहेत विकायला. खारीक, खोबरे, मिरची मसाल्याचे वापर म्हणजे खारीक बरोबर म्हणजे यांच्याकडे ड्रायफ्रूट देखील मिळत असतील. नक्कीच ड्रायफ्रूट बी आहे, मिरची आणि मसाला बी आहे. एक नंबर क्वालिटीचा माल मिळेल आपल्याकडे. एक नंबरचा एक नंबरचा क्वालिटीचा माल, मिरची मसाला. मसाला म्हणजे मसाला कुठून देतात? मसाला कुठून पण देतो. हे काय वरती आहे मसाल्याचा मसाला हा आहे. बघा, इथे मसाला कुठून पण देतात. ही कोणती आहे? काश्मीरी आहे. ही काश्मीरी आहे ना. हिचं कसं स्टार्टिंग आहे? 800 रुपये 800 रुपये किलोपासून स्टार्ट आहे. आणि ही 400. ही 400 रुपये किलो. ही कोणती मिरची आहे? ही संकेश्वरी. संकेश्वरी. बघा, ही संकेश्वरी आहे. ही 400 रुपये आहे आणि ही काश्मीरी आहे, 800 रुपये स्टार्ट आहे. आणि ही 300 रुपये. ही 300 रुपये किलो. ही कुठली आहे? लवंगी. ही लवंगी. ओके. आणि ही कुठली? बेडगी. ही बेडगी ना. बेडगी कशी स्टार्ट आहे? 700 रुपये. 700 रुपये. किती? 770. 700. ओके ओके. 700 रुपयापासून स्टार्ट आहे. आणि इथे देखील बघा धने वगैरे मिळतं. तुम्हाला धना पावडरसाठी खास हिरवा धना आहे का? एकदम हिरवा. तुम्हाला मिरची बरोबर धने आहे, हळद आहे, जिरे आहे आणि सोप पाहिजे सोप आहे, मिरी आहे. हे धने कसे आहेत किलो? 280. बघा 280 रुपये किलो आहेत धने आहेत. एकदम हिरवेगार आहेत बघा. जरा वरून मी लावतो. आणि मिरी? मिरी 800 रुपये. मिरी 800 रुपये. मसाला चांगला मिळेल. भिवंडीचे बहुतेक सगळेच गिरायक आमच्याकडे येतात. भिवंडीतनं. भिवंडीतनं हा, सगळे. सगळे. भिवंडीमध्ये आता बाळ्या मामा मात्रे आहेत ते सध्या आमच्याकडनंच मसाले घेऊन जातात. बालेमामा मात्रे पण तुमच्याकडे हा. येतात? अरे वा, डायरेक्ट खासदारच्या घरात मसाला जातो. बाळ्या मामा मात्रे आहेत. परत तुम्हाला सांगू योगेश पाटील आहे. हा. योगेश रमेश पाटील. योगेश रमेश हा, पाटील. ते संजय पाटील. संजय पाटील. परत ते कुठलं गाव त्यांचं? कारेल. कारेल. कारेल गाव. कारेलची. हा ओके ओके. हा. मग आता तुमच्याकडे आगरी स्पेशल मसाला आणि आणखी कोणकोणते मसाले मिळतात? आगरी स्पेशल मसाला आहे, मालवणी मसाला आहे, कोकणी मसाला आहे, घाटी मसाला आहे. आणि मच्छीचे वगैरे मसाले? सगळे सगळे सर्व प्रकारचे हा, मसाले. सगळ्या मसाले आमच्याकडे भेटतात. ओके ओके. आणि भिवंडीचे बहुतेक गिरायक आमच्याकडे येतात. लय जुना म्हणजे आता 10-15 वर्षापासून जुना गिरायक. आणि सगळ्यांना आम्ही बनवून पाठवतो. कोण आता त्रास घ्या इथं आया येत नाही. नाहीत काय? हा, बनवून द्या. आया येत नाही. आया येत नाही, बनवून द्यावा. बनवून ठेवा. आणि बरोबर. पाठवून द्या. पाठवून द्या. बरोबर. हा, 280 रुपये. ही 280 आहे. आणि ही ही बी 280. ही कुठली आलं आणि आहे? काट्याची अलग आहे. हिला कलर जास्त येतो. हिला कलर जास्त येतो. तुम्हाला माहिती? बघायला आलं तर तुम्हाला विविध प्रकारचे मसाले इथे दिसतात दुकानामध्ये डायरेक्ट. मग आता तुम्ही हे पाठवता हे कसे म्हणजे कुठले पण तुमचे आमचा माणूस मसाला तयार झाला का त्यांच्या घरपोच पाठवून देतो आम्ही. असं आहे का? हा, कांदा लांब असल्यामुळे आता बोलतात ते आम्हाला यावाचा नाही, तुम्हीच पाठवून द्यावा. ओके. मग त्याची आता दुसऱ्यांना कोणाला मागवायचं असेल तर कधी पण आम्ही पाठवून देऊ शकतो. साधारण काय त्यांची म्हणजे
फ्री होम डिलेवरी, फ्री होम डिलिव्हरी आहे का? पैसे नाही घ्यायचे. बघा फ्री होम डिलिव्हरी आहे, पैसे नाही आणि घ्यायचे. एकदा खात्री केली परत मग मसाल्याची ऑर्डर तुम्ही द्यायलाच पाहिजे. ठीक आहे. तुमचा नंबर देखील इथे देतो बघा. नंबर आहे तरी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतो. ज्योती मसाले, ज्योती स्टोर. सॉरी ज्योती स्टोर्स मसाले बनवून मिळतील बघा. त्यांचा नंबर पण तिथे दिलेला आहे. नक्कीच तुम्हाला घरपोच मसाला इथे मिळेल. मालवणी मसाला घ्यायला आलेले आहेत. या दुकानातला मसाला आवडतो तुम्हाला? आणि तुम्हाला कोणता मसाला आवडतो जास्त? मालवणी मसाला का? आणि मस्त मच्छी बिच्छी बनवायला. का तुम्ही व्हेजिटेरियन काय? ओके ओके. किती वर्षापासून म्हणजे इथे घेता तुम्ही? 30 वर्ष. 25. मालाची एकदम गुणवत्ता छान चांगली आहे ना? मसाला पाहिजे त्यांना. ओके ओके. म्हणजे ऑर्डर घेता तुम्ही आणि तयार कुठलेले मसाले असतात आमच्याकडे. हां हां. ते वर्षभर त्यांना ते पुरतात ते असे मसाले. SB खामकर मसाले. आणि यांच्याकडे देखील विविध प्रकारचे मिरच्या आहेत. आता मगाशीच्या दुकानात आपल्याला 3-4 फक्त मिळालेले आहेत. आणि इथं जर आपण बघितलं तर भरपूर असे प्रकार दिसतात मसाला म्हणजे मिरचीचे. आणि इकडे बघा हे पण भरभरून आहे आणि माल देखील एकदम फ्रेश आहे, ताजा आहे. इथे खोबरा पण आहे. ही कोणती आहे मिरची? बेडगी का? हिचा कसा भाव आहे? 400 रुपये किलोपासून स्टार्ट आहे. 750 पर्यंत. हां म्हणजे क्वालिटीनुसार भाव असतो. बरोबर. हां. आता त्यांच्याकडे आपण मग अशी बेडगी तिकडे बघितली. आता इकडे एक बघूया. आणि ही कोणती आहे? रेशमपट्टा. या रेशमपट्टा मिरचीचा कशाला वापर करतात? मसाला घट्ट होण्यासाठी. इथे जर आपण आलो तर बघा रेशमपट्टा आहे इथे. आणि याचा भाव काय? 400 रुपये किलो. 600 रुपये का? ओके ओके. सॉरी माझे चूक झालेली आहे. 600 रुपये किलो. आणि ही कोणती मिरची? ही काश्मीर आहे का? ओके. बघा काश्मीरी मिरची आहे. आणि मिरच्यांचा रंग वरून छान त्याची क्वालिटी वाटते बघा. मस्त वाटतं. आणि दुकानाचं नाव पण. आणि ते बघा मच्छी मसाला म्हणजे तयार मसाले पण भेटतात का तुमच्याकडे? जाऊया आपण. बघा आता आपण मिरच्यांचा भाव पाहिला. आणि इकडं जर आपण आलो तर विविध प्रकारची आपली कोकणी उत्पादने आहेत बघा. आंबोली पीठ. इथे आंबोली पीठ देखील मिळतं. आता हे त्याची MRP नुसार किंमत आहे. 400 रुपये. हां हां. बघा प्रत्येक मिरचीचा भाव दिलेला आहे इथे. ही 500 रुपये किलो आहे. आणि ही 600 रुपये किलो, 700 रुपये किलो आणि 750 रुपये किलो. ही बघा 800 रुपये किलो. आणि ही 320, ही 380. ओके. ही प्रत्येक मिरची आहे म्हणजे जशी मिरची आपल्याला पाहिजे तशी तुम्हाला ते काढून देईल. आणि इथं बघा बाजरी वगैरे सर्व काही मिळतं. आणि तिरफल आपला स्पेशल. आणि आपल्याकडे तयार मसाले मिळतात का? हे बघा इथं तयार मसाले आहेत बघा. तुम्हाला जो पाहिजे तो आहे. लसूण चटणी आहे, छोले मसाला आहे, कांदा खोबरे मसाला, मिसल मसाला, काश्मीरी मिरची पावडर, आगरी मसाला. प्रत्येकावर किंमत दिली आहे बघा. बेडगी, हा आगरी मसाला, बेडगी मिरची मसाला, केजा मालवणी आणि संडे स्पेशल. बघा प्रत्येक मसाला हा इथं दिलेला आहे. मी म्हटलं ना की तुम्ही फक्त मासल्याचे ब्लॉग बघता पण आता मसाल्यांचा ब्लॉग बनवूया. कारण कसं आहे कोणत्याही प्रकारची मासले घ्या मटण घ्या मसाल्याशिवाय त्याला अजिबात चवच नाही आहे. तर तुम्हाला तोच अस्सल मसाला घ्यायचा असेल तर तुम्हाला लालबागच्या मसाला मार्केटमध्ये यायचं आहे. आणि आपलं प्रत्येक दुकानाचं नाव आपण दिलेलं आहे. मालकाचा चेहरा पण आपल्याकडे नक्की लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला शंका पडणार नाही. आणि हा आहे आपला खोबरा. हा कसा आहे? 420 रुपये किलो. बघा फ्रेश असा खोबरा आहे, सुका खोबरा 420 रुपये किलो. लालबागच्या मसाला मार्केटमध्ये येण्याचा हा आपला पहिलाच वर्ष आहे. थोडा नवीन आहे त्याच्यामुळं कुठं ना कुठं थोडा म्हणजे घुसमटतो म्हणजे जरा घाबरतो पण घाबरणार नाही. माणसं छान आहेत एकदम छान सहकार्य करतात वगैरे. तेव्हा आपण पुढं जाऊया म्हणजे कसं होईल की अजून काय काय असं आपलं युनिक दिसलं की आपण चटकन तिथं घुसायचं. चला आपल्या दादानी छान कंपनी दिलेली आहे. आता आपण कुठे जाणार आहोत तिथं मसाला तयार करून मिळतो तर तो आपल्याला पाहायला जायचा आहे. ही दादांची स्कूटी आहे आणि हे दादा मस्त छान वाटलं. आज कसं आपला माणूस आपल्याला नेहमी मदत करतो. आता आपण त्याच्या मदतीसाठी देखील आपण तिकडे चाललो.
आता आपण आलेलो आहोत तिथे मसाला बनवला जातो. आता या दादाने आपल्या इथं पोहोचवलेलं आहे. धन्यवाद. बघू शकतो आपण चव्हाण बंधू म्हणून दुकानाचं नाव आहे बघा. आणि तिथे आता मसाला हा कुटला जातो बघा. हे आता काय करतो? हे आता आपण काय करतो? खोबरा भाजतो बघा. इथं खोबरा भाजतात बघा. आताच आपण डंकावर पाहिलं की मसाला कुटतात. मी पहिल्यांदाच बघितलेला आहे आणि आता आपला प्रेक्षक वर्ग देखील पहिल्यांदाच बघतोय. बघू शकतो आपण. विचारूया त्यांना. आता आम्ही जो पाहिला की डंक असतो तर म्हणजे इकडे गिरण नाही का? गिरण नाही, डंकावर. म्हणजे गिरणीमध्ये आणि डंकामध्ये फरक काय पडतो? म्हणजे डंकाचा मसाला चवीला चांगला येतो, चवीला चांगला असतो जळून आणि येत नाही. गिरणीचा कसा चक्कीचा वगैरे तो भाजून येतो. भाजून येतो. हे आम्ही कसं नॅचरली भाजतो कडेल. म्हणजे आपली ही पारंपरिक पद्धत जी जुनी होती ती डंकावरची. हां हां. कुठली पद्धत बघता तुम्ही? पूर्वी व्हायनामध्ये जी पद्धत होती, व्हायन होती गावच्या ठिकाणी, असं ती व्हायनाची पद्धत असायची. त्या पद्धतीत तिथे कांडप होतं. बरोबर. आता मी बघितलं की आपल्या दुकानातून म्हणजे पिशवी उचलली आणि मिरची तिकडे झाल्या नेली. पण अगोदर वाळवली जाते ना, म्हणजे याच्यामध्ये सुकवली जाते ना. म्हणजे आता या ज्या मिरच्या आहेत डेटवाले असतात ते आम्ही सुकून डेट काढले जातात. हां, म्हणजे दांडी कट बरोबर. डेट तुम्ही काढता आणि म्हणजे याच्यामध्ये सूर्याच्या प्रकाशामध्ये सुकवता वगैरे. सुकवतो. त्या माणसं येतात, बायका येतात, त्यांना त्या सुकवतात आणि डेटा काढतात. आणि मग आता मिरची नेली आणि मिरची आणि मसाला म्हणजे आता 1 किलो मसाल्याचा काय रेट असेल तुम्ही कुठून दिलेला? आपल्याकडे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे रेटचे मसाले बनतात. हां हां. आता जसं मालवणी बनवला तर 800 पासून 1000 पर्यंत रेट पडतो. आणि आगरी मसाला आगरी मसाला 900 950 पर्यंत 9,900 बरोबर. जसं घेणार तसं आहे. हां, म्हणजे आता हा तुम्ही जो रेट सांगला तो मसाल्याचा रेट आहे म्हणजे मसाल्याचा कुठलेला रेट वगैरे तयार करतो. आणि डंकावरचाच ना? म्हणजे तयार करूनच दिले जाते. तयार करून दिलं जातं. ओके. तुमचा मोबाईल नंबर म्हणजे काय? ऑर्डर प्रमाणे आम्ही कुरिअर पण करतो. ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे कुरिअर. सगळीकडे बघा. SB खामकर मसाले त्यांचा मोबाईल नंबर आता बघा शो करतो मी इथं आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देतो. त्यांचा पत्ता देखील इथं आहे. तुम्ही त्यांचा मसाला हा ऑनलाईन ऑर्डर करू शकता. म्हणजे त्यांना फोन करून तुम्ही ऑर्डर करू शकता. ऑल ओव्हर इंडिया ते तुम्हाला म्हणजे घरपोच देतील आणि त्यांना तुम्ही फोन करून नक्कीच संपर्क साधू शकता. डंकावर कुठलेला मसाला तुम्हाला या खामकर मसाल्यामध्ये भेटलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला कस्टमर आहे आता विरारवरून आले. कुठून? विरारवरनं का? किती वर्षापासून येत आहे? हे मी लगातार 3रा वर्ष आहे. हां, छान मसाला असतो. छान मसाला असतो. हो. बरोबर. आपण बघितलं तर छानच मसाला आहे. म्हणजे त्यांच्या अगदी म्हणजे कसं की सूर्याच्या प्रकाशामध्ये वाळवलेलं असतं, दांडीकट असतं आणि इथून येऊन त्यांना फक्त मसाल्याचं नाव सांगायचं. प्रमाण वगैरे सगळं तुम्हीच करणार ना? प्रमाण वगैरे आम्ही देतो. ओके. कोणाचं प्रमाण असेल, त्यांचं प्रमाण असेल तर त्यांच्या प्रमाणाने पण बनवून देतो. आता हे आपल्या आगरी कोली मसाला किंवा मालवण मसाला आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या आता सगळे बिर्याणी असते, पावभाजी असते, ते पण मसाले मिळतात का? ठीक आहे. सगळेच आमच्याकडे आहेत. हे सगळे हां, हां. बनवलेले आहेत. असे 100 आमचे पॅकेट्स पण ठेवलेले आहेत. हा सांबार मसाला, हां 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 हा गरम मसाला, हां. हा आपला मटन मसाला, हे सगळे मसाले आहेत वेगवेगळे. ओके हे ओके. बनवलेले आहेत. 100 आमचे पॅकेट्स पण ठेवलेले आहेत. हां, बघा सगळे आपले छोले मसाले, बिर्याणी मसाला वगैरे हे आम्ही सर्व काही आहे. बनवलेले मसाले जे असतात ना, हां, त्याचे हां. आम्ही पॅकेट्स करून ठेवतो. ओके ओके. बघा सर्व काही आहे. धना गरम पावडर वगैरे, मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, मटन मसाला, पावभाजी, जिरा पावडर, धना पावडर, गोडा मसाला,
काळा मसाला काला मसाला. नाशिक साईडचा एक स्पेशल आता तो सगळीकडे चालतो जास्त. हां हां. खोबरं लसूण मसाला कोकणी, हा खोबरं लसूण कांदा मसाला, घाटी मसाला, हा घाटी मसाला. मिसळ मसाला, कोल्हापुरी मिसळ मिसळ, कोल्हापुरी मिसळ. कोल्हापूर मिसळ. हा दुसरा एक छोले मसाला आहे. हां हां. लसूण चटणी, तिळकुट चटणी, म्हणजे सर्व प्रकारचे मसाले आहेत. मसाले सगळं बनवतो. ओके. हा बघा चटण्या देखील मिळतात बघा, तिलकुट चटणी, लसूण चटणी. हे आम्ही बनवतो. हे सगळं हे बनवतो तुम्ही का? आम्ही स्वतः बनवतो. हे गावावरून येतात. गावठी पोहे येतात. गावठी हां. बघा मगाशी आपण आंबोली पीठ पाहिलं, घावन पीठ पाहिलं. आता बघा आपले कोकणी मेवा जो म्हटला जातो तर तो देखील आहे बघा. गावावर नेणारे उकडा तांदूळ, हे लाल पोहे, हे 4 खाणारे पोहे ना. कुलटाचं हा चहामध्ये टाकून. हां हे बघा हे कुलटाचं पीठ. हे सगळं गावठी आहे. तर आपण आता लालबागचा मसाला मार्केट एक्सप्लोर केलेला आहे. भले कसं तरी केलेलं आहे, सांभाळून घ्या. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब. व्हिडिओ लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया. येऊया परत आपण लालबागच्या राजाच्या भेटीला.